आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून महाराष्ट्रात आणलं। छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून खोक्याला घेऊन पोलीस बीडकडे रवाना। खोक्यावर आत्तापर्यंत 3 गुन्ह्यांची नोंद। खोक्या असो वा बोक्या कुणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। सतीश भोसलेच्या घरावरील कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया। वनविभागानं पाडलेल्या खोक्याच्या घराला अज्ञातांकडून आग। 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याचा खोक्याच्या कुटुंबियांचा आरोप। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही तर पुनर्निवडणुकीसाठी मोठा खर्च। गेल्या 35 वर्षांपासून कोकाटे अनेक सार्वजनिक पदांवर, मतदारांनीही वेळोवेळी विश्वास दर्शवला। नाशिक सत्र न्यायालयाचं निरीक्षण। देशभरात धुळवडीचा उत्साह, रंगांची उधळण करत तरुणाई थिरकली। कुठे पर्यावरणपूरक तर कुठे पारंपरिक नृत्यानं होळी साजरी। कोकणामध्ये शिमगोत्सवाला उत्साहात सुरुवात।